हाय एव्हरीवन, आज आपण बघणार आहे पालक पनीर. खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करते मी. चला बघूया. मी चालू करून घेतला. आता यात घालूया तेल. तेल घातल्यानंतर आपले पनीर हे तळून घेऊया छान. पनीर छान तळून झाले. आता ते काढून घेऊया आणि यात आपण आता शाही जिरे टाकूया. चार लवंग, 4 मिरे, तेजपान, दालचिनी हे सगळं टाकून घेऊया आणि यात आता कांदा फ्राय करायला टाकून देऊया. कांदा जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत त्याला फ्राय करूया. आता यात 4 हिरव्या मिरच्या घालायच्या. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरच्याचं प्रमाण वाढवू शकता. 1 टमाटर घातलंय मी. त्याचा कच्चापणा जाईपर्यंत छान भाजून घेऊया. छान भाजून निघतोय आपला मसाला आणि तो भाजून झाल्यानंतर मग त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेऊया. आणि ही पेस्ट फक्त तेलात फ्राय करून घ्यायची. छान तेलात फ्राय झालेली आहे. आता आपण यात पालकची ग्रेव्ही टाकूया. आलं लसूण पेस्ट, मिक्स करून घ्यायचं छान परत. आता यात कोथिंबीर मसाला घातला आहे मी. तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर लाल तिखट पण तुम्ही ॲड करू शकता. धने पावडर, बघा आपली ग्रेव्ही किती छान दिसते आहे. आता याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. बघा छान तेल सुटलं आहे. मीठ टाकलं यात. पनीर छान मिक्स करून घ्यायचं. अमूलची फ्रेश क्रीम टाकूया. यात आता मी अमूलची फ्रेश क्रीम टाकली आहे. साधारण 20 ml असेल. माझी रेसिपी नक्की ट्राय करा घरी. आवडली कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा किती छान झालेली आहे भाजी. नक्की ट्राय करून बघा घरी.